नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती म्हणून ओळखले जाणारे गनिमी कावा, हा गनिमी कावा कशासाठी वापरला जायचा, हा गनिमी कावा म्हणजे नेमके काय, तसेच या युद्ध तत्वावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई कशा प्रकारे लढली, याचे फायदे काय आहेत, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते. शत्रूजवळ अफाट फौजा होत्या, भरपूर दारूगोळा होता, शेकडो तोफा होत्या. पण शिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूच्या बलाढ्य सेनेसमोर कसे लढणार? उघड्या मैदानावर शत्रूची कसा सामना देणार? तेव्हा शिवरायांनी विचार केला की हा महाराष्ट्र हा डोंगराळ मुलूक आहे. इथे डोंगर, घाट व खिंडी पुष्कळ आहेत. त्याचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे. हे सारे लक्षात घेऊन शत्रूची सामना कसा द्यावा हे शिवरायांनी ठरवले. शत्रूंच्या घोडेस्वारांजवळ भरपूर सामान होते. ते आवरून लढायला निघायला त्यांना वेळ लागेल. उलट मराठी घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे. पाठीला ढाल, कमरेला तलवार, हातात भाला एवढेच त्यांचे सामान. पाहता पाहता ते डोंगर चढत व उतरत. शिवरायांचे मावळे चपळ काटक होते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून शिवरायांनी शत्रूस बरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्याची शक्यतो टाळली. पण यात त्यांची केवढी मुत्सद्देगिरी दिसून येते. शत्रूच्या गोटात गुपचूप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रू पक्षाची खडानखडा माहिती मिळवत. मग शत्रूवर अचानक हल्ला करत, बेसावध शत्रूची दाणादाण उडवत. शत्रू लढायला तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या वेगाने दिसेनासे डोंगराळ भागात अशा लपून लपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली. यालाच गनिमी कावा म्हणतात. शिवरायांनी गनिमी काव्यानेच बादशहाच्या प्रचंड फौजांचा धुव्वा उडवला. शिवरायांची डोंगरी किल्ल्यावर अधिक शिस्त होती. किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे सोपे जात असे. किल्ल्यावर अन्नधान्य व दारूगोळा यांचा भरपूर साठा ठेवला म्हणजे झाले. मग शिवरायांची किल्ल्यावरील लहान फौज शत्रूच्या प्रचंड फौजेलाही 2-2 वर्षे दाद देत नसे. शत्रू ताकदवान असला तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत असे. शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही. ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली. किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडावर भिन्न भिन्न जाती जमातीची माणसे नेमली. त्यामुळे कामे सुरळीत पार पडत असत. शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे. यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी होती. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पैसा उभारणे आवश्यक होते. शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारत. शत्रूच्या मुलखातून वसुलीचा 4था हिस्सा शिवराय घेत. त्यास चौताई म्हणत. चौताई देणाऱ्यानेही शिवरायांच्या फौजात त्रास देत नसत. चौताईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट उदाहरण आहे. आरमार दल उभारले. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यापासून स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे हे शिवाजी महाराजांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमार दल उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे भक्कम सागरी किल्ले बांधले. ते पाहिले की आजही मन थक्क होते. स्वराज्यावर केवढी संकटे आली, पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले. म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले. आता आपण पाहूया गनिमी काव्याची मुख्य तत्वे. गनिमी कावा हा स्वराज्याचा कणा आहे. शत्रूने मोठे मोठे तरी युद्धनीती आणि चातुर्याने त्याला हरवता येते. शत्रू संख्येने मोठा असला तरी त्याला युद्धनीती आणि बुद्धिमत्तेने पराभूत करता येते. कधीही संपूर्ण सेनेच्या शत्रूशी लढू नका. लोकशाहीने त्याला संपवा. शत्रूचा कधीही पूर्ण ताकदीने सामना करू नका. त्याला हळूहळू कमजोर करा. जलद संकटात सत्यवान आणि सुरक्षित माना हेच त्याचे खरे युद्ध तत्व. वेगवान हल्ला, अचूक हल्ला आणि सुरक्षित माघार ही यशस्वी लढाईची तत्वे आहेत. रणांगण हेच खरे शिक्षण आहे आणि डोंगर दऱ्या या खऱ्या शाळा आहेत. रणांगण हीच खरी शाळा आहे आणि पर्वत दऱ्या ह्या वर्ग खोल्या आहेत. आपण आपल्या समुद्राचा प्रत्येक डोंगर, प्रत्येक जंगल, प्रत्येक नदी हे आपल्या सैन्याचे शस्त्र आहेत. आता आपण पाहूया गनिमी युद्धाचा परिचय.
मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांनी सांगितलेला गनिमी कावाचे महत्त्व सिद्ध करतात, ज्याचा शोध लावण्याचे श्रेय सर्व शिवाजी महाराजांना दिले जाते. या अपारंपरिक लष्करी युक्तीने स्वराज्य वाढवण्यात आणि शक्तिशाली मोगल आणि आदिलशाही सैन्याविरुद्ध लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गनिमी युद्धातील त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना बलाढ्य साम्राज्याचा विस्तार करता आला. 17व्या शतकात मुघलांनी भारतीय उपखंडाचा बहुतांश भाग ताब्यात घेतला. त्यांच्याकडे प्रचंड सैन्य, संख्येने श्रेष्ठ शक्ती आणि प्रचंड संसाधने होती. मर्यादित सैन्य आणि संसाधने असलेल्या शिवाजी महाराजांनी या शक्तिशाली साम्राज्यावर मात करण्यासाठी एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारावा लागला. पश्चिम घाटांच्या खडकाळ आणि डोंगराळ प्रदेशांनी त्यांना एक नैसर्गिक आवरण दिले, जे त्यांनी कुशलतेने हिट अँड रन गनिमी काव्यासाठी वापरले. त्यांच्या रणनीतींमध्ये हिट अँड रन, ॲम्बुश, आश्चर्यचकित होणे आणि सामरिक माघार यांचा समावेश होता. तो स्वतःच्या अटींवर लढाया लढत असे, श्रेष्ठ शत्रू सैन्याचा सामना करत नव्हता. स्थानिक भूप्रदेशाची त्याला असलेली ओळख, त्याच्या सैनिकांच्या वचनबद्धतेमुळे त्याला शत्रूंबरोबर एक फायदा मिळाला. या युद्धात वापरल्या जाणाऱ्या मुख्य रणनीती सांगून त्यांनी आपल्या सैनिकांना प्रेरित केले. त्यांनी किल्ले ताब्यात घेण्यासाठी, विरोधकांचे मनोधैर्य खचवण्यासाठी, त्यांचे राज्य जिंकण्यासाठी जलद युक्त्या, मध्यरात्री हल्ले आणि लहान तुकड्यांच्या युक्त्या वापरल्या. या दृष्टिकोनाचा वापर करण्याचे अनेक फायदे होते. आता आपण पाहूया गनिमी काव्याचे फायदे. भूप्रदेशाचा योग्य वापर. घनदाट जंगले असलेल्या दख्खनच्या टेकड्यांच्या भूप्रदेशाचा निसर्गाने आपला फायदा दिला. शत्रूंना मराठा तुकड्यांचा पाठलाग करणे खूप आव्हानात्मक ठरले. 2. आश्चर्य आणि हल्ला. शिवाजी महाराजांच्या सैन्याने अचानक हल्ला केला आणि शत्रू प्रत्युत्तर देण्यापूर्वीच ते गायब झाले. 3. जीवितहानी कमी करणे. थेट लढाई टाळल्याने मराठ्यांचे कमी नुकसान झाले आणि शत्रूचेही लक्षणीय नुकसान झाले. 4. किल्ले युद्ध. शिवाजी महाराजांनी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेतले आणि मजबूत केले, जे स्वराज्याचे गड बनले. 6. जलद घोडदळाचे हल्ले. त्यांच्या अत्यंत गतिमान घोडदळामुळे शत्रू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.